नमस्कार, आदेश महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। गेल्या 2 दिवसांपासून एका सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार पराग शाह हे एका ऑटो रिक्षावाल्या चालकाच्या कानशिलात मारताना दिसत आहेत। तर काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया। हे प्रकरण आहे घाटकोपर स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीमुळे ज्यावेळेला पराग शाहांना काही स्थानिक नागरिकांनी निवेदन दिलं होतं, त्याची पाहणी करण्यासाठी पराग शाह गेले असतात। तिथून चुकीच्या दिशेने एक रिक्षा चालक येत होता आणि त्यालाच त्याच्या कानशिलात पराग शाहनी मारलं। परंतु हे जर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केलं असतं तर एक वेळ आपण कन्सिडर करू शकत होतो, परंतु इथे सत्ताधारी पक्षाचे आमदार, ते 2 टर्म पासून आमदार आहेत, त्यांना जर एखादा तिथल्या स्थानिक नागरिकांनी निवेदन दिलं होतं तर त्या आमदारांनी लगेच तिथल्या वाहतूक शाखेला फोन करून तिथे त्या वाहतूक कोंडीबद्दल बंदोबस्त करण्यास का सांगितलं नाही, ही जबाबदारी पूर्णतः वाहतूक शाखेची आहे, पोलिसांची आहे। त्यावरती ज्या संविधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तीने एखाद्या सामान्य रिक्षा चालकाचे, त्याची चूक असेल आपण मान्य करूया, परंतु तो सामान्य रिक्षा चालकाच्या कानशिलात भर लोकांमध्ये मारणं कितपत योग्य आहे? तो एका सोशल ट्रेंड म्हणून ठीक आहे, परंतु एका संविधानिक माणसाने एका सामान्य माणसाच्या कानाखाली मारणं हे कितपत योग्य आहे? त्यातही जर तुम्ही पराग शाहांचं तोंड पाहिलं तर त्यांच्या तोंडामध्ये पानाचा किंवा गुटख्याचा भडीमार तुम्हाला दिसत आहे। त्याचबरोबर त्यांनी त्या रिक्षा चालकाला शिवीगाळी केली। जर तुम्हाला कोणतीही ऍक्शन घ्यायची आहे, कारण की तुम्ही गेल्या 2 वर्षांपासून सत्तेमध्ये आहात, म्हणजे 2024 पासून जर तुम्ही पकडलं तरी सत्तेमध्ये आहात आणि तुमचं गृह खातंही तुमच्याच मुख्यमंत्र्यांकडे आहे, तर सत्तेतल्या आमदाराने एखाद्या सामान्य माणसाच्या कानाखाली कितपत मांडणं योग्य आहे? यावरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा। चूक त्या रिक्षा चालकाची चूक झाली आहे, आपण हे मान्यच करायला पाहिजे, परंतु ही गोष्ट एका सत्ताधारी आमदाराने भर रस्त्यात एखाद्या सामान्य माणसाच्या कानाखाली मारणं हे तितपत योग्य नाही। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।